हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मरयुध्य च मयि अर्पित मनो बुद्धिः माम एव एष्यासि असंशयः. म्हणून सदा सर्वदा नित्य तू माझे स्मरण कर आणि त्याचबरोबर युद्धही कर. मन आणि बुद्धी माझ्यात समर्पण कर, म्हणजे निसंशयपणे तू मलाच येऊन प्राप्त होशील. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्य च. या श्लोकाच्या सुरुवातीला भगवंत श्री म्हणत आहेत तस्मात. मागील श्लोक क्रमांक 5 आणि 6 मध्ये भगवंत श्रींनी सांगितले की अंतिम मृत्यूसमयी जो भाव माणसाच्या स्मृतीतून जिव्हेवर किंवा मनात येईल तोच भाव घेऊन मनुष्याला पुढील जन्म येतो आणि त्याप्रमाणेच मनुष्याला पुढील योनी प्राप्त होते. मरणसमयी जन्मभर ज्याचा जप केला, जन्मभर ज्याला मनात ठसवले आणि जपले त्याचीच आठवण होते, हे आपण श्लोक क्रमांक 5 आणि 6 मध्ये पाहिले. त्यामुळे जर शेवटचे क्षणी मनुष्याच्या जिव्हेवर किंवा मनात जर हरिनाम आले तर तो तेथेच मुक्त होतो. जन्मभर आयुष्यभर ज्याचा उद्घोष केला त्याचे सुफळ मरते समयी प्राप्त होते. कारण परमात्मा प्राप्ती हीच त्याची शेवटची इच्छा असते आणि ती इच्छापूर्ती परम आत्मा प्राप्त होऊनच पूर्ण होते, म्हणजेच त्याला मुक्ती प्राप्त होते. यास्तव तस्मात म्हणून आपण काय करायला पाहिजे ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. भगवंत श्री सांगतात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. सदा सर्वदा माझेच चिंतन करावे. सतत कायम बसता उठता, काम करताना काम न करताना परमात्म्याचा जप एका बाजूला जाणून बुजून पूर्ण होश ठेवून करावा. परमात्म्याच्या जपासाठी एखादा विशिष्ट कालावधी नसावा. जसा आपण श्वास घेतो तसेच परमात्म्याचे नाम घ्यावे. जगायला जिवंत असण्याला श्वासाची गरज असते, तसेच परमात्मा प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर हरिनाम सतत श्वासाश्वासागणित घेत असावे. जप हे एक काम म्हणून करू नये, ते काम नाही. हरिनामाचा जप करणे हा एक जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. जप करताना आपण जप करत आहोत याचे भान सतत राहिले पाहिजे. श्वास एका बाजूला चालू असतो, आपण श्वास घेत आहोत याचे भान आपल्याला नसते. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया असते. परंतु भगवंत श्रींचे चिंतन पूर्ण जागृत राहून करावे. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया नसावी. भगवंत श्री पुढे सांगतात की युद्धच. माझे स्मरण करत असताना तू युद्ध कर. याचा अर्थ आपण आपले विहित कर्तव्य कर्म करत असताना भगवंत श्रींचे स्मरण करायचे आहे. कामाचा एक एक भाग हरिनामाच्या स्मरणाच्या धाग्याने गुंफत गुंफत कर्म करायचे आहे. कर्ममाला तयार करून ती भगवंत श्रींनाच अर्पण करायची आहे. आपले कर्म हरिनामाच्या गजराने भारावून मंत्रून टाकायचे आहे. आपण कर्म करत आहोत म्हणजे जणू काही आपण परमात्म्याचेच काम करत आहोत. त्यासाठी त्या कामाचे वेळी त्यालाच साक्षी ठेवून काम करायचे. आता असे भगवंत श्रींना साक्षी ठेवून कर्म केल्यावर त्या कर्माच्या परिणामाची फळाची काळजी आपण कशाला करायची? ज्याचे काम ज्याचा तो पाहून घेईल. आपण आपले कर्तव्य करूया. याचा अर्थ भगवंत श्रींच्या प्राप्तीसाठी अन्यत्र कोठेही जायची आवश्यकता नाही. आपण जेथे असू तेथेच नामसाधना होऊ शकते. जनाबाईने दळणकांडण करता करता हरिनाम जप करून मुक्ती प्राप्त केली. गोरा कुंभार विठ्ठल विठ्ठल असे म्हणत गाडगी मडकी तयार करत होता. सेना न्हावी हरिनाम जप करत करत लोकांची डोकी साफ करत होता. हे सर्वजण कैवल्य धामाला प्राप्त झाले. येथे भगवंत श्री अर्जुनाला युद्धाच्या परिणामांची पर्वा न करता
युद्ध करायला सांगत आहेत. मयी अर्पित मनोबुद्धी माम एव एष्यासी असंशयः. भगवंत श्री पुढे म्हणतात की मन आणि बुद्धी माझ्यात समर्पण कर, म्हणजे निःसंशयपणे तू मलाच येऊन प्राप्त होशील. भगवंत श्रींचे चिंतन करण्यासाठी आपले मन आणि बुद्धी दोन्ही एकरूप होणे गरजेचे आहे. कारण यांची जर एकवाक्यता नसेल तर आपण हरिनाम घेऊ शकणार नाही, जप करू शकणार नाही, चिंतन करू शकणार नाही. कारण मन आणि बुद्धी परस्पर विरुद्ध दिशेने विचार करतील आणि त्याप्रमाणे आपले द्विधा आचरण होईल. यामधून फलित शून्य मिळेल, त्रास मात्र सहन करावा लागेल. बुद्धी आपल्याला सांगेल की पहाटे उठून ध्यानधारणा करणे हे फार श्रेयस्कर असते, तेव्हा उद्या मी जाग आणतो, तू फक्त उठायचे काम कर. दुसऱ्या दिवशी पहाटे आपल्याला बरोबर जाग येते. बुद्धी म्हणते शाब्बास, चल उठ. परंतु मन म्हणते की आज नको, उद्यापासून सुरू करू. अगदी नक्की, फक्त आजचाच दिवस जरा आराम करून घेऊ, संपलं. तुमचा हा ध्यान सुरू करण्याचा उद्या कधीही उगवणार नाही. कारण आराम, झोप मनाला आणि इंद्रियांना प्रेयस आहे. अशावेळी जाग आल्यामुळे तुम्ही पुन्हा शांतपणे झोपूही शकणार नाही, पण मनामुळे ध्यानही करू शकणार नाही. मग मन अनेक विषयांवर विचार करत बसेल, तुमचे डोके भणभणू लागेल. परंतु मन आणि बुद्धी जर एकरूप झाली, परमात्म्यात तदाकार झाली, त्यांच्यात ताळमेळ झाला, तर योग साध्य होईल. कारण जर मनोबुद्धी आत्मरूप झाली तर विचार आणि आचार हृदयाने होणे सुरू होईल. फक्त मनाने चिंतन केले तर देहादी इंद्रियांच्या सौख्याशिवाय अन्य काही विचार होणार नाही. फक्त बुद्धीने चिंतन केले तर तर्कावर तर्क केले जातील. अंतिम लक्ष कधीही साध्य होणार नाही. परंतु जर मन आणि बुद्धी यांचे मिलन झाले तर योगः चित्तवृत्ती निरोधः, परमात्मा हृदयातून जाणला जाईल. त्याची अनुभूती अंतःकरणात जाऊन भिडेल आणि भावेल. भगवंत श्री म्हणतात की म्हणजे निःसंशयपणे तू मलाच येऊन प्राप्त होशील. कारण एकदा का हृदयातून काम सुरू झाले की मग निराकारात आकार सापडेल, अरूपात रूप दिसेल, अदृश्य दृश्य होईल. आता येथे भगवंत श्रींमध्ये समर्पण होऊ शकेल. परमात्म्यात भावभक्तीने झोकून देण्यासाठी देहादी सर्व इंद्रिये दूर होऊन, निरोध होऊन भक्ती हृदयापासून पाझरावी लागते. आत्मबोध हे काही गणित नव्हे, ते तो बुद्धीचे काम नव्हे. तसेच विषयातून निर्मित झालेल्या विषयासक्त आणि भौतिक भोगांना चटावलेल्या मनाचे तर हे काम नाहीच नाही. हे अंतःकरणात जाणून उमजून घ्यायचे काम आहे, ते हृदयाचे काम आहे. आणि एकदा का परमात्मा हृदयाला जाऊन भिडला की मग भगवंत श्री प्राप्त होणे सोपे आहे. यास्तव भगवंत श्री येथे ग्वाही देत आहेत की मन आणि बुद्धी मला समर्पण केलीस तर तू नक्कीच मला येऊन प्राप्त होशील. यात काहीही, अगदी जरासुद्धा संशय घेऊ नको. हरिओम.